ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर विजय चोरमारे यांच्या महाराष्ट्र दिनमान या माध्यमाचा शुभारंभ आज खासदार शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार अरुण लाड, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार जयश्री जाधव, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात बोलताना खासदार शरद पवार यांनी चांगलीच फटकेबाजी केली. डॉक्टर विजय चोरमारे यांनी प्रास्ताविकात आपण स्वतंत्र माध्यम सुरू करतोय म्हटल्यावर अनेकांनी अरे वा ऐवजी अरे बापरे अशीच प्रतिक्रिया दिल्याचं सांगितलं. खासदार शरद पवार यांनी डॉक्टर चोरमारे यांच्यासारखंच आपल्याला सुद्धा 2 वेळा असा अनुभव आला होता असं सांगत वृत्तपत्र काढणं हे कठीण असल्याचं सांगितलं. माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये काही चमत्कारिक उद्योग केले. त्याचा एक उद्योग असा होता की एक वृत्तपत्र काढले. त्या वृत्तपत्राचं नाव होतं नेता. तिथे फारसार्थ निघाले, पुन्हा काही निघाले. त्याच्यानंतर आमचं एक मित्र होते, ते आहेच नाही, त्यांचं नाव बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे आणि आणखी आमचे 2 मित्र होते, तेही हयात नाही. त्यांचं नाव होतं व्ही के देसाई आणि तिसऱ्यांचं नाव होतं शशी शेखर वेदक. आणि एक दिवशी आम्ही बाळासाहेबांच्या घरी बसलो असताना मी, शशी शेखर वेदक, व्ही के देसाई आणि बाळासाहेब आमची चर्चा झाली की आपण एक वृत्तपत्र क्षेत्रात जाऊया, मासिक काढूया. अमेरिकेमध्ये टाईम नावाचं मासिक निघतं. त्या मासिकामध्ये देशातल्या अनेक भागाची माहिती असते, विज्ञानाच्या संबंधीचं लिखाण असतं, राजकारणाच्या संबंधीचं अनेक लिखाण असतं. तसं मराठीत का काढायचं नाही असं शशी शेखर शिकून आले होते. त्यांनी आम्हाला लोकांच्या समोर मांडलं आणि शेवटी असं ठरलं की आपण काढायचं. रजिस्ट्रेशन केलं, आम्हाला नाव मिळालं जे आम्ही मागत होतो, राजनीती. राजनीती नावाचं मासिक आम्ही 4घांनी काढायचं ठरवलं. प्रत्येकाने 5-5 हजार रुपये त्याच्यात घातले. 20,000 रुपये घालून आम्ही हा उद्योग सुरू करायचं ठरवलं. उद्योग सुरू करायचं ठरवल्याच्यानंतर बाळासाहेबांच्या एका कुटुंबाच्या व्यक्तीने सांगितलं की तुमचा पहिला अंक सिद्धिविनायकचं जे मंदिर आहे त्या मंदिरात 2 गणेशाला अर्पण करा. तो असा खपेल की काही चिंता करू नका. तो अंक शॉलवर सुद्धा दिसणार नाही, असा खपेल. आणि 4घांनी मिळून तो वार्षिक तयार झाल्याच्या नंतर सिद्धिविनायकला वाहिलं. त्याच्यानंतर तो वार्षिक दिसला त्यामुळे हे जर कोणी घडलं असेल त्याचा साक्षात अनुभव हा माझ्यासारखा राहिला आणि म्हणून त्याचा उल्लेख या ठिकाणी केला. खासदार शरद पवार यांनी डॉक्टर चोरमारे यांच्या दाढीवरूनही मिश्किल टिप्पणी केली. एक काळ असा होता की शेरार तालुक्यामध्ये कोणी दाढी शिवली तर लोक म्हणायचे दाढी का राखली. दाढी राखली का याचा अर्थ कुणाची ते सुस्ती करायची होती, ती झाल्याशिवाय दाढी करायची नाही. हा एकेकाळची तिची पद्धती. आणि चोरमाऱ्यांच्याकडे पाहिल्यानंतर थोडी का विना दाढी या ठिकाणी आणि ते शिराळायचे. त्यामुळे दुसरी त्यांची बाजू मला काही समजली नाही. कार्यक्रमात भेट दिली जाणारी पुस्तकं आता मी त्यावरील कव्हर काढूनच घेतो असं सांगताना खासदार पवारांनी आपल्याला एका कार्यक्रमात गोळवलकर गुरुजींचं पुस्तक मिळाल्याचं सांगितल्यावर सभागृहात हशा पिकला. अशा कार्यक्रमाला आल्याच्यानंतर माझ्या हातात पुस्तकं दिली आणि कार्यक्रमामध्ये पुस्तकं दिल्याच्या नंतर त्याला कव्हर असतं. ते कव्हर खोलण्याशिवायची पुस्तकं घेत नाही. त्याचं कारण पुण्याच्या एका संस्थेमध्ये मी गेलो
आणि त्या सभागृह कार्यक्रमामध्ये मला अशी पुस्तकं दिल्याच्यानंतर मी काही बघितली नाही. घरी गेल्याच्या नंतर उघडलं तर बोललो तर गुजूंचं त्या ठिकाणी तेव्हापासून मी ठरवलं की लहान पुस्तक कोणी दिलं तर त्याचं कवर काढण्यासाठी आणि सुदैवानं हे पुस्तक माझी संघर्ष यात्रा NG फासांचं आहे. त्यामुळे त्याचा स्वीकार करायला मला मनापासूनचा आनंद होता. एकूणच महाराष्ट्र दिनमान या माध्यमाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात खासदार शरद पवार यांनी मार्मिक आणि मिश्कील टोलेबाजी उपस्थितांना चांगलीच भावली.